तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं। की आपल्या समाजाचे लोक वेगवेगळ्या मार्गाने लागलेले आहेत। भविष्य जर आपल्याला एक करायचं आहे तर माध्यम एकच असला पाहिजे की ज्याच्यातून लोक जुळतील। लोकांना जोडण्याचं हे एक माध्यम आहे। लोकांना जर या मार्गाने जर चालायचं आहे तर चारिका धम्म रॅली ही एक माध्यम आहे ज्याच्यामुळे आपण लोकांना आपल्या समाजाला एकजुटीने ठेवू शकतो। जोपर्यंत आपली संस्कृती रुजत नाही तोपर्यंत धर्म स्थिर होत नाही। की बुद्धाच्या विचारांशिवाय ह्या देशाला दुसरा पर्याय नाही। नमो बुद्धाय, जय भीम। आज इथे बेलगाव मध्ये धम्म रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आज या बेलगाव मध्ये जे धम्म रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ती प्रथमच या धम्म रॅलीचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे तो हळूहळू वाढत आहे आणि ही चांगली बाब आहे की भविष्यामध्ये लोकांना जोडण्याचं हे एक माध्यम आहे। लोकांना जर या मार्गाने जर चालायचं आहे तर चारिका धम्म रॅली ही एक माध्यम आहे ज्याच्यामुळे आपण लोकांना आपल्या समाजाला एकजुटीने ठेवू शकतो। कारण की आज आपल्याला त्याची आवश्यकता आहे। भविष्यामध्ये लोकांना आज आपण बघतो जिकडे तिकडे की आपल्या समाजाचे लोक वेगवेगळ्या मार्गाने लागलेले आहेत। भविष्य जर आपल्याला एक करायचं आहे तर माध्यम एकच असला पाहिजे की ज्याच्यातून लोक जुळतील। लोकांमध्ये आज आपण बघतो की जिकडे तिकडे आज अशांतीचा मार्ग आपल्याला दिसत आहे। लोकांमध्ये एकजुटता दिसत नाही आहे। लोकांमध्ये जे आपल्याला कारण की आपण बघतो की लोकांमध्ये आज जी संघ म्हटलं तर संघ, लोकांमध्ये संघाची एकजूट असणे जेवढी आवश्यक आहे त्यासाठी या पद्धतीने लोकांना जोडण्याचा एक माध्यम आहे की धम्म रॅलीद्वारे आपण एकमेकाशी जुळतो। भले एक दिवस आपण एका स्थानावरती येत नाही पण या माध्यमातून आपण एकमेकाशी जुळण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला भेटत आहे आणि ते भविष्यासाठी खूप चांगली बाब आहे। आणि ही चांगली गोष्ट आहे की आपण आपल्या धम्माचा प्रचार करायचा आणि लोकांना एकजूट करण्याचं हे एक मोठं साधन आहे।
जोपर्यंत आपली संस्कृती रुजत नाही तोपर्यंत धर्म स्थिर होत नाही असं माझं मत आहे. आणि जर संस्कृती रुजायचं असलं या सगळ्या माध्यमातून आपल्याला प्रचार करावा लागेल, प्रसार करावा लागेल आणि लोकांची एकजूट करावं लागेल, तरच बाबासाहेबाचं स्वप्न जे भारत बौद्धमय करण्याचं होतं ते आपण करू शकू असं आम्हाला हे वाटते. जय भीम, नमो बुद्धाय. निमित्त धम्म रॅलीचे आयोजन केलं आहे. तर लोकांमध्ये या निमित्तानं जनजागृती होती आणि लोकांना म्हणजे आता 2-3 वर्ष झाले धम्म रॅली निघत नाही आहे. तर हे चांगला प्रयत्न आहे हा. छान वाटतं आणि लोकांनाही उत्सुकता वाटते की असं सेलिब्रेशन झालं पाहिजे, असे प्रदर्शन झालं पाहिजे धर्माचं. ठीक आहे. आज या भिलगावमध्ये प्रथमच आपण या धम्म रॅलीचे आयोजन करत आहोत. धम्म रॅलीचा उद्देश असा आहे की आपल्या या वर्षावर्षाच्या पवित्र दिवसामध्ये आपण जसं आपल्या घरी बंदीजींना निमंत्रण करतोय याच्यासाठी परिधान पाठ वगैरे, तर आपण एकट्यालाच आपल्याला त्याचा लाभ होतो, तर संपूर्ण जगाला सर्वांना याचा लाभ व्हावा म्हणून आपण ही धम्म रॅली एकत्रित करून सर्वांना गाववासियांना आपल्याला त्यांच्या पुण्यानुमोदन होईल की त्यांना पुण्य अर्जित होईल यासाठी ही रॅली काढत आहे. त्याचबरोबर समाजाला एकत्र आणण्यासाठी, प्रत्येक एका धाग्यामध्ये बांधण्यासाठी आपण हे सर्वांचं सहकार्य घेऊन, हे सहभाग घेऊन हे आपण रॅली आपण यशस्वी करायचा प्रयत्न करतो. आणि सर्वांनी इथं आले, मला खरंच आनंद वाटतो की मोठ्या संख्येने भिक्खू संघ आणि उपासक उपासिका इथं जमा झालेले आहेत आणि इथून आता रॅलीला सुरुवात होत आहे. तर पुढे पण सर्व लोक आपल्याला सामील होऊन रॅली जास्त मोठ्या प्रमाणात मोठी दिसेल आणि हाच उद्देश आहे आपल्याला सर्व लोकांनी एकत्र राहावं आणि सन्मानाने आणि समता समानता बंधुत्व याचा आपण पुरस्कार करून लोकांना तसं ते संदेश जाईल, हा एक उद्दिष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागतांच्या धम्माच्या प्रसारासाठी आम्ही सर्व हे प्रयत्न करत आहोत. बुद्धनगरी म्हणून एक पवित्र प्रबुद्ध मानवा या माध्यमातून संस्थे माध्यमातून करत आहोत. तिथे सगळे उपासक जमले, त्यांचे धन्यवाद. या रॅलीच्या माध्यमातून आम्हाला लोकांना, नागरिकांना इथेच सांगायचे की बुद्धाच्या विचारांशिवाय ह्या देशाला दुसरा पर्याय नाही. आणि अशी जर आपण रॅली अशा प्रकारची आयोजन करत असतो आणि या आयोजनामधूनच आपल्याला लोकांना सांगावं लागेल की बुद्धाच्या विचाराशिवाय ह्या देशाला, ह्या जगालाच दुसरा पर्याय नाही. आणि म्हणूनच हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या रॅलीचं आयोजन करण्यात येतं. त्याच्यामुळे सगळ्या ह्या रॅलीमध्ये संपूर्ण भिलगावमधील बौद्ध उपासक आणि उपासिका तद्वतच इतर जे नागरिक आहेत हे सुद्धा आमच्या ह्या रॅलीमध्ये सहभाग घेणार आहेत. आणि म्हणूनच हा एक संदेश देण्याचा हा उत्तम मार्ग आम्हाला वाटतो आणि म्हणूनच आजच्या या रॅलीचं आयोजन आहे. मी स्वाती गजबी. आज भिलगाव इथे प्रबुद्ध हो मानवा या संघटनातर्फे धम्म रॅली आयोजित केलेली आहे. या रॅलीमध्ये कमीत कमी 50 ते 60 भिक्खूंचा समावेश आहे. तसंच भिलगाव, खैरी, खसाळा जवळच्या सगळ्या गावातील लोकांची पण उपस्थिती, उपासकांची पण उपस्थिती या ठिकाणी आहे. ही धम्म रॅली नागलोक इथून सुरू होऊन भिलगावच्या संपूर्ण कॉलनीमधून होत संगपुत्त बोधिविहार या विहाराच्या मार्गाने होऊन छत्रपती शिवाजी हॉलमध्ये संपन्न होईल. ह्या रॅलीचा उद्देश हे आहे की सर्व उपासक आणि बौद्ध उपासक उपासिकांना एकत्र करून आपल्या भिलगावची एकात्मता दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ह्या रॅलीला सक्सेस करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं आणि ह्या रॅलीचा एक उद्देश आहे, त्या उद्देश प्राप्त व्हावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स.
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि।